हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आज होता विराजचा बड्डे आणि आम्ही विराजच्या बड्डेचं सेलिब्रेशन केलेलं आहे. इतकं मोठंही सेलिब्रेशन केलं नाही. विराजचा मित्र आणि आमच्या काही माझी एक मैत्रीण, पण ती गावाला गेलेली म्हणून तिची बहीण आलेली आहे. आणि इथे बघा आरुषची मम्मी म्हणजे माझी मावशी ओवाळते विराज. आणि हे बघा आरुष अशा मध्ये करतो. तुझ्या मम्मीला सांगतो मला मला त्याला पण ओवाळायचं असतं. आणि हे बघा ही माझ्या पप्पाची मोठी काकू आहे आणि ही माझी काकू. आणि विराजला जी ओवाळत आहे ती माझी काकू. आणि परी बघा कशी मध्ये मध्ये करते, तिला पण विराजला ओवाळायचं. आणि आरुष बघा कसा शांत बसलाय. त्याला गंध लावलं की म्हणतो दादाला गंध नाही लावला, दादाला पण लाव असं म्हणत होता. गंध लाव लाव गंध लाव म्हणून. आणि आम्ही थोडे फोटो क्लिक केले. आणि ही पप्पाची छोटी काकू आणि मावशीही आहे. मग माझ्या आजीनेही ओवाळून घेतलं आणि थोडे फोटो क्लिक केले. आजी आरुषला जिलेबी खाऊ घालत होती, पण आरुषला आवडत नाही म्हणून तो खातच नव्हता. त्याला गोड अजिबात आवडत नाही, दिले तर थुकून देतो तो. आणि आता माझी मम्मी विराजला ओवाळते. आरुषला पण विराजला ओवाळायचं होतं म्हणून आरुष पण असं मध्ये मध्ये करत होता आणि असं केक खायचा प्रयत्न करत होता. केकला हात लावायचा प्रयत्न करत होता, खायचा प्रयत्न करत होता आरुष. मम्मीनी त्याला साईडला करून ओवाळून घेतलं. आरुष सगळ्यांचा लाडका आहे म्हणून सगळे त्याला घ्यायची धडपड करत असतात. आणि आरुष घरातला शेंडेफळ. आणि ही माझी आजी म्हणजेच पप्पांची आई. ही आमची आजी आहे, हिला आम्ही आई म्हणतो. माझ्या आजीला पॅरालिसिस झालेला आहे. तिला एका हाताने नाही जमत, पण आमच्या प्रेमाखातर ती आमच्या प्रत्येक बड्डेला ओवाळत असते. फक्त तिला टाटाला धरावं लागतं, तिच्या हातातनं टाट पडू नये म्हणून. आणि आजीनेही विराजला छोटंसं गिफ्ट दिलं. आणि आता आपण केक कापून घेऊया. विराज केक कापतो. केक कट झालाय आणि मम्मीनी विराजला केक भरवला. आणि सगळ्यांनी विराजला केक थोडा थोडा भरवला. आणि मीही थोडा केक भरवला. चॉकलेट ते खाऊ घातलं मी विराजला. आणि मग मी विराजला गिफ्ट दिलं. तर आहे विराजचा बेस्ट फ्रेंड समर्थ. आणि देवाची परंपरा कशी चालत होती तशी ही माझ्या आजोबांपासून ते विराजपर्यंत मैत्रीची परंपरा चालत आली. आणि आम्ही पार्टी केली बड्डेची, पाव भाजी सगळे. आणि बघा आता आरुष काय बोलतोय. कसं झालं विचार. तर हे शूज आरुषने विराजला बड्डे गिफ्ट केलेले आहे. आणि हा बघा बड्डे बॉयचा फायनल लुक. आणि पप्पांनी त्याला कपडे घेतलेत. आणि आता काय काय भेटलं ते तुम्हाला दाखवतो. तर हे आहे ओवीचं गिफ्ट.
आणि आता हे विराज उघडायला लागलाय. विराज इकडं उघडतोय आणि आरुष टेबलावरनं सगळे गिफ्ट पळवत होता आणि माऊ त्याच्या पाठीमागं गिफ्ट घेण्यासाठी पळत होती. आणि हे ओवीने दिलेलं गिफ्ट आहे. ह्याच्यात डायरी आहे. आणि हे बघा, हे मी दिलेलं गिफ्ट आहे विराजला. तर आता विराज ओपन करतोय आणि बघा इथं आरुष पळवायला लागला आहे गिफ्ट सगळे. विराजला खूप एक्साइटमेंट आहे की काय निघल ह्याच्यातनं. तर मी विराजला दिलेलं आहे पेनचं किट. तर हे बघा, ह्याच्यात पेन्सिल, पट्टी, इरेझर आणि शॉर्पनर आहे. आणि हे माझं दुसरं गिफ्ट आहे. विराजला ते चॉकलेट सारखं मी रॅप करून दिलेलं, त्यामुळे उघडताच येईना. मग ओवीने कात्री आणून दिली आणि त्याने उघडलं गिफ्ट. तर मी दिलेला आहे विराजला इरेझर. हा भिंगरीवाला इरेझर आहे. हे 2 गिफ्ट मी विराजला दिलेले आहेत. आणि हे 2 माझ्या मैत्रिणींनी दिलेले आहेत. आणि हे पेन आहे. 2 वही आणि 1 पेन ही माझ्या मैत्रिणींनी दिलेली आहेत. आणि ही शानूने दिलेली आहे आणि ओवीने. माझ्या बेस्ट फ्रेंड समर्थाने तो टायरवाला इरेझर दिलेला आहे. आणि हा स्टिकर ही त्यांनीच दिलेला आहे. आणि हे शूज आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विराजला बड्डे विश करायला विसरू नका. आणि जाता लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय.